नमस्कार, मी मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कच्च्या केळीपासून पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर मी इथं 6 कच्च्या केळी घेतल्या आहेत. त्याचे छान असे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. ही प्रोसेस जी आहे ती फटाफट म्हणजे फास्ट करायची आहे. कारण आपल्याला केळीची एकदा साल काढले की केळी थोडी काळसर किंवा काळपट पडते. म्हणून आपल्याला फटाफट करून घ्यायचं आहे हे. पटकन आपण याची साल जी आहे ती काढून घेऊ सगळ्या केळींची. जर तुम्ही मोठ्या केळी घेतल्या तर 4च केळी घ्या. ह्या छोट्या होत्या म्हणून मी 6 घेतल्या. तर आपल्या केळी ज्या आहेत त्या सर्व ची साल काढून झालेली आहे. तर आता एका मिक्सर पॉटमध्ये मी सर्व केळी कट करून घेतले आहेत. याच्यामध्ये 1/4 कप जी दुधावरची साई किंवा मलाई जी असते ती टाकून घेतली आहे आणि छान अशी एकदम फाईन पेस्ट आपण करून घेतलेली आहे मिक्सरमधून. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया ही सर्व पेस्ट आणि छान अशी आपल्याला फेटवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून मैदा टाकून घेत आहे मी. जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 4 टेबलस्पून मैदा टाकून घेऊ शकता. आता आपल्याला इतकं छान असं फेटून घ्यायचं आहे की अगदी हे हलकं झालं पाहिजे किंवा एकदम फ्लफी झालं पाहिजे. एक 2 मिनिट लागतात त्याला फेटून घेण्यासाठी. तर आपण असं छान असं 2 मिनिट फेटवून घेऊया. छान असं फेटून झालं की मग आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीप्रमाणे आणि 1/4 टीस्पून याच्यामध्ये बेकिंग सोडा ॲड करायचा आहे आपल्याला. अगदी थोडासाच बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. हाही छान असा मिक्स करून घ्यायचा आणि 1 मिनिटभर आपल्याला छान असं फेटवून घ्यायचं आहे. तर आता फेटून झालेलं आहे. मी इथं एक प्लेट घेतली आहे. ही माझी ढोकळ्याची प्लेट आहे. तुम्ही रेग्युलर प्लेट घेतली तरी चालेल. त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग आपल्याला हे जे मिश्रण जे आहे ते आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान असं त्याचा पूर्ण सरफेस जो आहे तो असा व्यवस्थित शार्प करून घ्यायचा आहे एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने. तर मस्त आता शार्प झालेला आहे सरफेस. आता आपण जे स्टीमर आहे ते स्टीम होण्यासाठी ठेवलं आहे गॅसवरती. तर स्टीमरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. एक डब्बा ठेवला आहे. हे ग्रेव्हीसाठी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया साहित्य. 2 कांदे घेतले आहेत, आलं घेतलं आहे, लसूण, हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो, अर्धा टीस्पून जिरं घेतले आहेत, 3 हिरव्या विलायची घेतली आहे, 5 लवंग घेतले आहेत, एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि अर्धा ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे आपल्या पनीरसोबतही स्टीम होऊन जाईल. ते दोन्ही काम एकदाच होऊन जाईल. तर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आपल्याला 10 मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत ते वाफवत आहे आपलं पनीर तोपर्यंत आपण हे 6 काजू आणि मेलन सीड्स आहेत 1 टेबलस्पून हे मी 1 तासापूर्वीच भिजत घातले होते पाण्यामध्ये. ते आता छान असे भिजले आहेत. मिक्सरमधून त्याची आपण पेस्ट करून घेतली आहे. पाहू शकता छान अशी पेस्ट केली आहे. साईडला ठेवून देऊया. तर पाहू शकता आपलं पनीर जे आहे ते रेडी झालेलं आहे. कच्च्या केळीपासून जे पनीर बनवलं आहे आपण ते पनीर रेडी झालेलं आहे. थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर पाहू शकता हेही आपलं छान असं बॉईल झालेलं आहे. तर याच्यामधलं पाणी साईडला काढून देऊया आणि टोमॅटोची जी साल आहे ती टोमॅटोची साल अगदी अलगद हाताने आता निघून जाते शिजल्यामुळे किंवा वाफवल्यामुळे. तर हे थंड होण्यास ठेवूया. नंतर आपण त्याची साल काढून मिक्सरमधून प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला याची. जी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे पनीरच्या भाजीसाठी. तर ती ग्रेव्ही आपण याच्यापासूनच बनवणार आहोत. तर मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतलं आहे आणि याच्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं टाकून घ्यायचं. जिरं छान असं फुललं की मग 1/4 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे. 3 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एक तेजपान टाकून घेतलं आहे कट करून. छान असं सॉटे करून घेऊया आपण आणि मग जे आपण पेस्ट बनवून ठेवली आहे टोमॅटोची त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला ही पेस्ट टाकल्यानंतर एक 2 मिनिट छान असं फुल फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. विदाऊट पाण्याची पेस्ट बनवली आहे. पाणी टाकून पेस्ट बनवायची नाही. याच्यामध्ये सुके मसाले ॲड करत आहे मी. तर 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर ॲड केली, 1 टीस्पून धना पावडर आहे आणि 1/2 टीस्पून गरम मसाला आहे
थोडं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. याला छान एक मिक्स देऊया आणि झाकण ठेवून आपल्याला एक 3 ते 4 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते परतत आहे किंवा शिजत आहे तोपर्यंत आपण हे पनीर जे आहे आपण केळीपासून बनवलेलं ते थंड झालं आहे, कट करून घेऊया. अगोदर साईडच्या कडा थोड्याशा मोकळ्या केल्या, गरज नाही आहे पण मी केल्या थोड्याशा. छान असं आपण कट करून घेऊया आपल्या आवडीच्या शेपनुसार. तर तुम्ही माझ्या कट करण्यावरूनच ओळखत असाल की किती सॉफ्ट झालं आहे. अगदी इझिली ते कट होत आहे. खूप सॉफ्ट होतं हे पनीर आणि स्वस्तात मस्त जर म्हणाल तर खूप मस्त. आणि केळीपासून काय होतं, खूप प्रोटीन्स असतात केळीमध्ये, त्यामुळे हेल्दी राहते केळी आपल्याला. तर मुलांना अशी केळीची भाजी बनवली तर खात नाहीत. याप्रमाणे जर बनवली तर मुलं अगदी मुलांना खाताना ओळखणारही नाही की ही आपण कच्च्या केळीपासून बनवली आहे भाजी. तर पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं पनीर जे आहे ते रेडी झालं आहे. कलर थोडा डिफरंट येतो पण टेस्ट तर म्हणाल तर खूप छान. तर आपला मसाला जो आहे तो छान असा शिजला आहे, मस्त असा परतला आहे. तर आता आपण याच्यामध्ये जी आपली पेस्ट तयार करून ठेवली होती आपण काजू आणि मेलन सीडची, ती टाकून घेऊया आणि 1 मिनिटभर छान असं परतवून घेऊया. याला जास्त वेळ परतवायचं नाही कारण याला तेल खूप सुटतं. मग 1 मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. जे आपण टोमॅटोमधून पाणी काढून ठेवलं होतं, टोमॅटो शिजवताना पाणी टाकलं होतं ते पाणी काढून ठेवलेलं याच्यामध्ये ॲड करायचं आणि एक आपल्याला 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. हे पाणी जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकून घ्या आणि शिजवून घ्यायची. छान अशी 2 मिनिट आपली शिजलेली आहे ग्रेव्ही. तर तेलही मस्त असं सुटलं आहे तिला वरती. तर आता आपण याच्यामध्ये जे आपले केळीपासून पनीर बनवलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर ह्या पनीरपासून 2 भाज्या तर नक्की होतात. तुम्हाला जेवढे याच्यामध्ये ॲड करायचं आहे तेवढं याच्यामध्ये ॲड करून घ्या आणि छान असा एक मिक्स द्या. अलगद हाताने मिक्स द्यायचा आणि याच्यावरती 1/2 टीस्पून मी गरम मसाला टाकून घेत आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. तर 2 मिनिटांनंतर पाहू शकता छान असं तेल सुटलं आहे. तर आपली भाजी जी आहे ती रेडी झाली आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, शेजारचं बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा.